छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की ज्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी। ज्ञानेश्वर माऊलीपासून ते कुसुमाग्रजापर्यंतच्या कविता वाचत असताना किंवा ऐकत असताना जो त्याच्यात तल्लीन होतो ना तो मराठी। मित्रांनो, हे वाक्य ऐकलं? आपल्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या सभेमध्ये बोललेले हे वाक्य आहे। मी आज आलोय कर्नाळ किल्ल्यावर, म्हणजेच आपल्या पनवेलमध्ये स्थायी असलेला हा कर्नाळ किल्ला, जिथे मराठ्यांनी काही राज्य केलं होतं। मित्रांनो, ह्या किल्ल्यावर आल्याच्या नंतर मला आहे ना काही गोष्ट जी जाणवली, म्हणजे खरं मराठी काय असतं ना हे आपल्याला गड किल्ल्याच्या वर गेल्यावर कळतं। छत्रपती शिवाजी महाराज काय असतात ना हे गड किल्ल्याच्या वर गेल्यावर कळतं। हे जे राजसाहेब बोलतात ना ते काय आहे ते आज मी खरं अनुभवलंय। पण त्याच्याच बरोबर आता जो सध्या जो महाराष्ट्रामध्ये मुद्दा चाललाय ना, हे यूपी बिहार, हे भैये आणि याला परप्रांतीय लोकांना आम्ही मराठी लोक मारतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालू आहेत ना त्या गोष्टींमध्ये आज एक अशी गोष्ट मी पाहिली आहे जी मला तुम्हाला सांगताना पण अंगावर काटा येतो। हा किल्ला फिरत असताना पाण्याच्या टाकीवर आम्ही तिकडे गेलो। तिकडे पाणी पित असताना एक मुलगा एकटाच बसला होता आणि त्याच्यानंतर त्याला मी बोललो की आम्हाला एक व्हिडिओ काढायचा आहे। तर माझा एक भाऊ आहे तुषार म्हणून, त्याचा सुखाचा प्रवास म्हणून एक ब्लॉग चॅनल आहे, तो ब्लॉग करत होता आणि त्या ब्लॉग करता करता त्या पाणी आम्ही काढत होतो। तर त्याला आम्ही सांगितलं व्हिडिओ काढायला म्हणून आणि त्याच्यानंतर आमची गप्पा वगैरे झाल्या, गोष्टी झाल्या। तेव्हा तो बोलला की तो आहे भैया। मी शॉक झालो, म्हटलं भैया असून म्हटलं तू एकटा इथे काय करतोयस? तेव्हा तो बोलतोय की मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि सॅटर्डे संडेला मला जेव्हा सुट्टी असते तेव्हा मी प्रत्येक महाराजांचे गडकिल्ले पाहतो, महाराजांच्या गडकिल्ल्यांवर जातो। मी बोललो तुम्ही राहता कुठे? तो मराठीत आम्हाला बोलला मी भिवंडीमध्ये राहतो। मी प्रत्येक वेळेला सॅटर्डे असेल संडे असेल मी प्रत्येक शिवाजी महाराजांचे गडकिल्ले जे बोलते पाहिलेत मी, तिथे जातो, एकटा बसतो। म्हटलं तुमची मराठी भाषा पण एवढी शुद्ध आहे आणि महाराजांप्रती तुमचं हे प्रेम खरं पाहून आम्हाला ना मराठी लोकांना लाज वाटते। म्हणजे मी आणि माझे मित्र जे आहेत, माझे भाऊ आहेत, खरं तर आम्ही लोक गडकिल्ले फिरत असतो। आम्ही राजगड असेल, शिवनेरी असेल, रायगड असेल, प्रत्येक विशालगड सगळे किल्ले, शिवनेरी, सिंहगड सगळे किल्ले आम्ही फिरलोय। हे किल्ले फिरत असताना आम्हाला कधीच असं दिसलं, प्रत्येक वेळेला मला असं वाटतं मराठीच आपल्या सगळं दिसलं ना तुषार, तर मराठीच सगळे लोक दिसतात। आज पहिल्यांदा असा अनुभव जो घेतला तो म्हणजे असा एक परप्रांतीय शिवाजी महाराजांचे किल्ले फिरतोय एकटा आणि शिवाजी महाराजांबद्दल बोलतो मला एक वेगळंच प्रेम। आणि ही गोष्ट ऐकताना कुठेतरी अंगावर काटा आला। मी म्हटलं हे बाहेरचं राजकारण काय चाललंय जे आम्ही प्रत्येक वेळेला ह्या परप्रांतांना समजावून सांगतोय महाराष्ट्रात किमान मराठी बोला, पण काही लोक असे आहेत परप्रांतीय जे किमान मराठी न बोलता, तो मराठी तर शुद्ध बोलतच होता पण किमान मराठी न बोलता तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान, आपल्या महाराष्ट्राचा संस्कृतीचा अभिमान बाळगून आपले हे गड किल्ले सगळे फिरतोय। हे जेव्हा ऐकून मला तो एक बरं वाटलं, ते आनंद आहे। मला असं वाटतं तुम्हाला देखील तो आनंद झाला असेल हे ऐकूनच। म्हणजे आपले जे मराठी लोक आहेत हे आपण प्रत्येक वेळेला बोलत असो शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकायचा असेल, वाचायचा असेल, जो पाहायचा असेल तर आपल्याला गड किल्ल्यावर गेलं पाहिजे। खरंच मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, चालवताना थोडासा दमछाक बसतो, सगळ्या गोष्टी होतात, पण तरीही हे माझे जे मित्र आहेत ह्यांच्यामुळे कुठेतरी एक बळ मिळतं चालण्यासाठी म्हणून। आणि त्याच्यामुळे आता प्रत्येक किल्ले जे आहे सर करण्यासाठी मला एक वेगळी ताकद तिची मिळते। मला असं वाटतं प्रत्येकजण कसं असतं, आपण रोज गड किल्ले चढत नसतो, त्यामुळे ती ताकद जी असते ती आपल्यामध्ये येत नसते। पण मला असं वाटतं आपण जेव्हा सुरू करू तेव्हा ती एक अनुभव तो आपल्याकडे मिळाला, त्याच्यानंतर आपण गड किल्ले सहजरित्या चढू शकतो। तर त्याच्यामुळे काही लोक काय करतात, आपली रविवारची सुट्टी आहे काय आहे तर रिसॉर्टला जा, इथे जा, तिथे जा, हे अशा सगळ्या गोष्टी करत असतात। पण महाराजांचे गडकिल्ले कधीच कोण फिरत नाही। त्याच्यामुळे सरकार पण काय करते ते आपण जसं बुरुज मी तुम्हाला दाखवेल तो व्हिडिओ, तिकडे एक शेवटी एक बुरुज आहे, तिकडे पूर्ण तटबंदी जी आहे ती तुटलेली आहे, तर तिकडे पाईप लावलेले आहेत। म्हणजे एखादा लहान मुलगा जर तिकडे गेला तर तो खाली कोसळू शकतो, आईवडिलांचं लक्ष नसेल तर काय होईल, सगळ्या गोष्टी आपण या सरकारने खरं विचार केला पाहिजे। पण त्याआधी मला असं वाटतं मराठी लोकांनी देखील आपल्याला जसा वेळ मिळेल तसं गड किल्ल्यावर जाऊन ह्या सगळ्या महाराजांचा इतिहास जो काय, आपले महाराज काय होते याचा खरा अभ्यास केला पाहिजे। कारण परप्रांतातले लोक हे अशी जर का गड किल्ले आणि महाराजांच्या इतिहासामध्ये रमतील, आपले आज बघतो आपण गड किल्ल्यावर गेल्यावर काही फॉरेनर लोक येतात, त्यांना महाराजांच्या किल्ल्यांची आवड आहे, त्यांना एक संस्कृती महाराष्ट्राची काय आहे ती पाहण्यासाठी म्हणून ते येत असतात। ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आवडतात पण आपल्यासारख्या मराठी माणसाला आवडत नाही। आणि हे जे परप्रांतीय काही आहेत ना सोशल मीडियावर बकबक करणारे, हे आम्हाला मराठी लोक मारतात, आम्हाला ह्या गोष्टी सगळ्या, पण हे असे परप्रांतीय आहेत ना खरं हे महाराष्ट्राचे आहेत, मराठी आहेत। बाकी हे जे मराठी लोक आहेत ना जे ह्या परप्रांत्यांना पाठिंबा देतात आणि महाराष्ट्रात मराठी बोलली नाही तरी चालेल असं बोलतात ना, हे खरे मराठी भैया आहेत। आणि आज जो मला परप्रांतीय भेटला ना तो खरा भैया नाही, तो खरा मराठी आहे। मला एवढंच तुम्हाला सांगायचं की या आपल्या महाराष्ट्रामध्ये असे बरेच परप्रांतीय आहेत जे आपल्या मराठी भाषेला, आपल्या मराठी संस्कृतीला जपतात, त्यांना आपण जपलं पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे। त्याच्यामुळे मित्रांनो हेच सांगतो, जे मराठी लोकांनाही जमत नाही जी भाषा बोलणं, अशी भाषा काही परप्रांतीय आपल्या महाराष्ट्रात बोलतात। जे मराठी लोकांनाही गडकिल्ले सर करायला जमत नाही असे परप्रांतीयही आपल्या महाराजांचे गडकिल्ले सर करतात। तर मला असं वाटतं त्यांना आपण मराठीच बोललं पाहिजे। ज्यांना महाराष्ट्र ही कर्मभूमी त्यांची आहे
पण तरी त्यांना जन्मभूमी वाटते। अशा या परप्रांतीयांना तुम्ही परप्रांतीचं टॅग न देता त्यांना महाराष्ट्रातली आपली माणसं म्हणून आजमावून घ्या, एवढंच सांगेल। आणि मित्रांनो, त्यांना तो सन्मान द्या जो महाराष्ट्रात आपण प्रत्येक मराठी माणसाला देतो, एवढंच मला सांगायचं आहे। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या ओळखीत कोणी असं परप्रांतीय तुम्ही पाहिलं आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले सराई करतोय? त्याने ऑलमोस्ट सगळे गड किल्ले केलेत, आम्हाला तो बोलला, अभिमान वाटला कुठे। आणि मी त्याला बोलणार होतो की थोडा इंटरव्ह्यू दे वगैरे असं, पण कसं आता काय बोलणार, त्या गोष्टी आपल्याला लाज वाटते खरं ती बोलायला पण। तर त्याच्यामुळे तो कधी भेटला आता मध्ये तर घेईल व्हिडिओमध्ये मी, पण एक आता बोलताना पण मला एक तो असं ना ते मनामध्ये वाटतं ती गोष्ट, तुषारला पण वाटली। तर तुषार पण आपले हे तुषारने हा ब्लॉग केलेला आहे, तर तुषारचं सुखाचा प्रवास हे चॅनल आहे, तुम्ही त्याचं बघा, माझा भाऊ आहे, त्याच्या चॅनलची मी लिंक देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि लोगो देखील टाकतो इथं। तर त्या चॅनलवर जाऊन आजचा आम्ही जो गड किल्ले आम्ही जो सर केलेला आहे तो पहा नक्की। तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।